नमस्कार मित्रांनो, वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बांधकाम कामगारांच्या नवनवीन योजनांविषयी माहिती तुम्हाला देत असतो। तर या ठिकाणी मित्रांनो, बरेच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी कमेंट केली आहे की सर, आम्हाला ज्यावेळेस तालुका सुविधा केंद्रावर जाण्यासाठी सुट्टी घेऊन जातो त्यावेळेस एका दिवसात काय कुठलं काम होत नाही आहे, कधी सर्व्हरची प्रॉब्लेम असते, कधी म्हणजे नंबर येत नाही आहे, असे बरेच प्रॉब्लेम येतात। कारण की आम्ही काम करता करता सुट्टी घेऊन त्या ठिकाणी जावं लागते आणि काय ठिकाणी जर या ठिकाणी बरेच प्रॉब्लेम येत आहेत। तर अशामुळे बऱ्याच बांधकाम कामगारांनी कमेंट करून पण सांगितलेलं आहे की पहिल्याप्रमाणे ज्यावेळेस जे आपलं सरकार सेवा केंद्र असेल किंवा माही सेवा केंद्र असेल, याशिवाय स्वतः नोंदणी करता येत होते, अशा प्रकारे पहिल्यासारखंच नोंदणी सुरू करावी अशी बऱ्याच जणांनी कमेंट केलेली आहे। परंतु या ठिकाणी आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बरेचसे ऑफिस आपल्या जवळचं जे तालुका सुविधा केंद्र आहे, तुमच्या जवळचा तालुका जे आहे त्या तालुक्यावर तुमचं त्या ठिकाणी कामगारांचं तालुका सुविधा केंद्र दिलेलं आहे। त्या ठिकाणी केंद्रावर जाऊन या ठिकाणी नोंदणी करता येते, नूतनीकरण करता येते। त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नोंदणी आणि नूतनीकरण करण्यासाठी तुम्हाला कुठलाही या ठिकाणी स्वतः करू शकत नाहीत, परंतु पहिल्याप्रमाणे या ठिकाणी करा असं या ठिकाणी कमेंटमध्ये दिलेलं आहे। त्या ठिकाणी पहा, नोंदणी करण्यासाठी ज्या बांधकाम कामगारांना नोंदणी करायची असेल किंवा नूतनीकरण करायचं असेल त्यांनी या ठिकाणी तुमच्या जवळच्या या ठिकाणी पहा, नव्याने नोंदणी नूतनीकरण संगणक प्रणाली सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह नजीकचा तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे असं या ठिकाणी दिलेलं आहे। तर या ठिकाणी पहा, नोंदणी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। पहिल्यासारखी नोंदणी करताना काय अडचण येत नाही आहे। या ठिकाणी पहा, नोंदणी करण्यासाठी पहिल्यासारखी या ठिकाणी तुमचा आधार नंबर, या ठिकाणी तुमचा आधार नंबर आणि खालीच्या साईडला मोबाईल नंबर टाकायचा आहे। आधार नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रोसीड टू फॉर्म या बटनावरती क्लिक करून तुम्ही प्रोसीड टू फॉर्मवर पुढं जाऊ शकतात। तर पहिल्याप्रमाणे या ठिकाणी डॅशबोर्ड दिसत आहे। तुम्ही नूतनीकरण करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। नूतनीकरण जर तुम्ही पहिलं केलेलं असेल तर या ठिकाणी अपडेट रिन्यूअलवर क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला नवीन रिन्यूअल करायचं असेल तर न्यू रिन्यूअल क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जे आहे ते पुढे जाऊ शकतात। तर असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या मनात आहेत की आम्ही नूतनीकरण तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून किंवा स्वतःच्या घरी किंवा गावामधून किंवा आपल्या सरकार सेवा केंद्रामधून करू शकतो का? तर या ठिकाणी पहा, सध्या या ठिकाणी तालुका सुविधा केंद्रावर जे तालुक्याच्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी करा असं सांगितलेलं आहे। कारण की तिथूनच तुमचे अर्ज रिजेक्ट होतील किंवा मंजूर होतील हे त्या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी जवळच्या नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही त्या ठिकाणी जाताना तुम्हाला तुमच्या सोबतचं जे आहे ते मागील वर्षातील 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार काम केलेलं जे आहे प्रमाणपत्र त्या ठिकाणी न्यायचं आहे, तर तुमची त्या ठिकाणी नोंदणी केली जाणार आहे। तर या ठिकाणी कामगाराची नोंदणीची जी पात्रता आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। तुमचं कधीही नोंदणी या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकणार नाही। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला नोंदणीची पात्रता या ठिकाणी पाहू शकतात। नोंदणीची पात्रता काय आहे, त्या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराचे जे आहे ते वय जे आहे ते या ठिकाणी 18 ते 60 वर्ष वयोगट पाहिजे, या ठिकाणी तुम्ही क्लिक पाहू शकतात। त्यानंतर मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं पाहिजे, ह्या 2 अटी झाल्या। त्यानंतर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते पाहिजेत महत्त्वाचं ते या ठिकाणी पहा। तर कागदपत्र जे आहे त्या ठिकाणी मंडळात नवीन नोंदणी करण्यासाठी फॉर्म फी भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करावे असं या ठिकाणी दिलेलं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला वयाचा पुरावा, त्यानंतर 2 नंबर जे आहे ते 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा आणि पासपोर्ट आकारचे 3 फोटो असे तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र लागणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फी किती रुपये लागणार आहे। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला नोंदणी फी जी आहे ती फक्त ₹1 या ठिकाणी दिलेली आहे। बरेच बांधकाम कामगार म्हणतात मग आमच्याकडून ₹2000 घेतले, कोणी ₹1000 घेतले, कोण म्हणतं ₹1500 घेतले। तर तशा एजंटला कधीही तुम्ही रुपया न देता तुम्ही या ठिकाणी जे आहे ते नोंदणी अगदी ₹1 तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकतात। खरी फी किती आहे, खरी फी जी आहे ती या ठिकाणी दिलेली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची फक्त ₹1 आहे 1 वर्षासाठी। तर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही जे कामं करतात ह्यापैकी तुम्ही कुठलंही काम करत असाल त्या ठिकाणी तुम्ही ही नोंदणी करू शकतात आणि बांधकाम कामगाराचे जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजना आहेत त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात। या ठिकाणी भरपूर योजना दिलेल्या आहेत, त्या योजनेची तुम्ही लिस्ट तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेल्या तिथून तुम्ही चेक करू शकतात। त्या ठिकाणी भरपूर योजना पण आहेत। आपण आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बनवले आहेत प्रत्येक योजनेवरती। ते योजना तुम्हाला थोडक्यात दाखवायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात।
सामाजिक योजना आहे, सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्यामध्ये पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी रुपये 30,000 तुम्हाला भेटले जातात. त्यानंतर मध्यभोजन योजना काही दिवस सुरू होती, आता काही दिवस बंद पण आहे. तुमच्याकडे सुरू आहे का नक्कीच कमेंट करून सांगा. आता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पूर्व शिक्षण ओळखपत्र ओळख प्रशिक्षण योजना आणि जे आहे ते या ठिकाणी शैक्षणिक या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना भेटणार आहे या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी पहा, तुम्हाला इयत्ता 1ली ते 7वीसाठी 2,500 भेटतात या ठिकाणी दिलेलं आहे. 1ली ते 7वीसाठी 2,500 आणि 8वी ते 10वीसाठी 5,000 या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर तुम्हाला आवश्यक पात्रता काय आहे, किमान 75% किंवा अधिक उपस्थिती आवश्यक आहे या ठिकाणी. त्यानंतर पहा, या ठिकाणी 10वी आणि 12वीमध्ये 50 किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 तुम्हाला भेटले जातात. यासाठी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. विदाऊट नोंदणीचे तुम्हाला या ठिकाणी हे पैसे भेटणार नाहीत किंवा ही स्कॉलरशिप भेटणार नाही आहे. त्या ठिकाणी पहा, इयत्ता 11वी व 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष किती 10,000 भेटतात. आणि त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000 नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू, ही पण योजना यामध्ये आहे. त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे पदवीकरता, जर बांधकाम कामगाराची मुलं वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी 1,00,000 भेटतात. त्यानंतर अभियांत्रिका पदवीकरता प्रतिवर्षी 60,000 आणि हे जे आहे ते नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीसह लागू आहे. जर बांधकाम कामगाराची पत्नी या ठिकाणी जर शिक्षण घेत असेल, वैद्यकीय असेल किंवा अभियांत्रिक पदवीकरता अभ्यास करीत असेल, त्या ठिकाणी या ठिकाणी पहा, प्रतिवर्षी त्यांना 60,000 भेटणार आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षे 20,000, शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति 25,000 असं या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर जर बांधकाम कामगाराची मुले या ठिकाणी जर MSITचा कोर्स करत असतील तर त्याची जी फी आहे, पैसे आहेत, त्याचे पैसे या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यकारी मंडळामार्फत भरले जातात. या ठिकाणी तुम्ही क्लिअरली पाहू शकतात. नोंदित बांधकाम कामगारच्या 2 पाल्यांना MSIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती या ठिकाणी दिली जाते. पण त्यासाठी तुम्हाला अटी कोणत्या आहेत या ठिकाणी पाहू शकतात. त्या ठिकाणी अटी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे की तुमची अट जी आहे त्या ठिकाणी MSIT उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र आणि शुल्काची पावती या ठिकाणी तुम्हाला देणं या ठिकाणी बंधनकारक दिलेलं आहे. तर आता या ठिकाणी पहा, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की बांधकाम कामगारच्या मुलांना कोणकोणत्या योजना या ठिकाणी मिळू शकतात. तर एवढ्याच योजना नसून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयी योजनेमध्ये कोणकोणत्या योजना तुम्हाला किती रुपये भेटतात आणि ह्या योजनेचे फॉर्म कसे भरायचे आणि या ठिकाणी ॲक्युरेट कसे भरायचे, जर तुम्हाला या ठिकाणी तुमचा लाभ या ठिकाणी भेटेल, तुमचा अर्ज मंजूर होईल, हे संपूर्ण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु तुमच्या मनामध्ये आणखी काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि नोंदणी करण्यासाठी तुम्हाला तालुका सुविधा केंद्राचं सोपं आहे का, तुम्ही स्वतः पहिली नोंदणी करत होता तसं बरं आहे, ते आम्हाला कमेंट करून सांगा. कारण की सध्या आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कार्यकारी मंडळामार्फत तालुका सुविधा केंद्रावर या ठिकाणी नोंदणी राबविण्यात येत आहे. तर हे बरोबर आहे का, तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत आहे का, नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे. आपला हा या ठिकाणी संपूर्ण नोंदणी, नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण करण्यासाठी तालुका सुविधा केंद्रात जाण्याची गरज आहे. पण कागदपत्र पण घेऊन सोबत जायचं आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिल्यासारखं करणं गरजेचं आहे की असं, नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकतात. तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.